रामकृष्णारी मंडळी, आता आम्ही निघालो तर रायगडला. रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आम्हाला पाहायचा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तर असा हा रोड आहे, आम्ही निघालेलो आहोत रायगडावर. खूप आनंद आणि खूप उत्साह वाटतो महाराजांच्या रायगडावर भेट द्यायची म्हणून. आता हे आमचे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख चंद्रजादा जाधव साहेब हे आमच्या समवेत आहेत, त्यांच्या संगे आम्ही जात आहोत. हे बघा, हे रायगडचे रोपवे. आम्ही रोपवेनं बडी प्रवास करणार आहोत. रायगडमध्ये तिकीट काउंटर आहे हा, इथे तिकीट काढले जाते आणि हा प्रवेशद्वार मेन रायगडसाठी आहे आणि हे रोपवेने आपल्याला वरती जायचं आहे. त्यासाठी तिकीट काढून आपल्याला रांग पण लावावी लागते. आम्ही आडराणी गेल्यामुळे आम्हाला तेवढी काही गर्दी भेटलेली नाही आणि तेवढा काही वेळ लागलेला नाही. मात्र तुम्ही काही सणावाराला जात असाल किंवा शिवरायांच्या राज्याभिषेकाला जाल तर गर्दी खूप पाहायला भेटेल. ही आमची मित्रमंडळी, आम्ही सगळे सोबत रायगडावर जाणार आहोत. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि इथे तिकीट सबमिट करत आहोत वरती जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता इथे वेटिंगसाठी पण खूप थांबावं लागतं आणि हे इथं रोपवे खाली येतं नेण्यासाठी ती ही जागा आहे, तिथे आम्ही वेट करतो आहे रोपवे येण्याचा. थोड्याच वेळामध्ये रोपवे आलेला आहे. आम्ही आता रोपवेमध्ये बसणार आहोत आणि रोपवेमध्ये बसून आम्ही वरती जाणार आहोत. आता रोपवे खाली येत आहे, बघा तुम्हाला दिसेल कशी. रोपव्यामध्ये 4 डबे आहेत. 4 डब्यामध्ये एका डब्यामध्ये फक्त 6 जण बसू शकतात. असे 24 जणच वरती जाऊ शकतात आणि मुले असतील तर 8 जण बसू शकतात. तर आम्ही आता रोपवेमध्ये चढत आहोत आणि वरी चढल्याच्या नंतर रोपवेमध्ये बसल्यावर एकदम हेलिकॉप्टरमध्ये बसल्यासारखं आनंद होतो आणि अनुभव वाटतो की हे हेलिकॉप्टरमध्येच बसलेलो आहोत. वरतून घरे खूप लहान लहान आणि खूप उंच दिसतात. खूप शांत असं वाटतं आणि खूप भीती पण वाटते. जे नवीन लोकांना भीती वाटते. आता आम्ही उतरलेलो आहोत. आता आम्ही रायगडाकडे रवाना होत आहोत. आता रोपेतून उतरल्यावर ठीक आहे, बाहेर आले की सरळ रायगडच्या पायऱ्या लागतात. कमीत कमी तर असतील 100-150 पायऱ्या असतील, त्या चढून जाव्या लागतात. खूप सुंदर असा हा रायगड आपल्याला बघायला भेटणार आहे. आम्ही सगळेजण आता रायगडावर पोहोचणारच आहोत. राणींचा हा एका राणीसाठी एक माल असे हॉल, बेड, टॉयलेट, चला लवकर चला. मंडळी, हा बघा एका राणींचा हा हॉल आहे आणि त्यांचा बेडरूम आहे हे. आता बघितलेलं आहे आपण. आता इथून पुढे आपण असे 6 राण्यांचे आहेत, कारण 2 राण्या किल्ल्याच्या बाहेर राहायच्या. एक राणी पाचडला खाली होती आणि दुसरी राणी राजगडावरच आपल्या सईबाईंचं निधन झालेलं, त्यामुळे इथे 6 राण्यांचं निवासस्थान आहे वरती. मंडळांची वाडी आणि ही धान्यांचं कोठार पोत्यानं वरती जायचं, शिडीनं बाहेर काढायचं. समोर डोंगराला गॅप दिसतो, त्याच्यावरून प्रतापगड दिसतो. समोर आडवतो भवानी मंदिर रायगडचं येतो. त्याच्या पलीकडे राजगड तोरणा दिसतो. ही दाशांची घरं हे धान्यांचं कोठार. महाराजांच्या काळात धान्य ठेवायचं, पेशव्यांच्या काळात मध्ये कैदी ठेवायचं. कैद्यानं 7 दिवस शिक्षा करायची. शिक्षा करून हातपाय बांधायचं, गोंट्यात भरायचं, गोंट्याला गाठ मारून. जे आपण बघितलं मंत्रिमंडळातील प्रधानांचे ठिकाण होते आणि आपण धान्याचा साठेगृह जिथं होता तो आपण बघितलेला आहे. आता आपण चाललेलो आहोत राजवाड्याकडे, आपण एंट्री करत आहोत. आता बघूया आपण महाराजांचा राजवाडा. आमचे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख चंद्रजादा जाधव साहेब आमच्या सोबत आहेत. त्यांच्या समवेत आम्हाला हा किल्ला पाहण्याचा आनंद मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. दगडू बुवा शिंदे हे आमचे गाईड भेटलेले आहेत आम्हाला. शासनाने ठेवले दगड रिलिंग बांधण्यासाठी. लोक चपला ते अजून बांधता हे बघा पाण्याच्या टाक्या. बंद करायची, आंघोळ झाली, काढायचं पाणी निघून जाय. इकडे काय होते मामा? स्विमिंग पूल आहे. हे आपल्या भाषेत बोलायला झालं तर स्विमिंग पूल आहे महाराजांच्या काळातला. हे बघा कुणीकडे जायचं काय नाही बघायचं. कॅमेरा लावले. माहिती देणार आहे तुम्ही. हे काय म्हणते? सागर तलाव हे बनवायचे पैसे पैसे बनवायचे. पैसे बनवायचे का?
हा? हा. इथे बघा, इथे पैसे बनवायचे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे पैसे बनवायचे. हे नंतर बांधलंय. हे पेशव्यांनी बांधलेलं आहे. आमच्या ताक विकणाऱ्या ताई इथं आहेत, त्या सेवा करत असतात येणाऱ्या जाणाऱ्यांची. या इकडे. वरती या. आम्ही जागेवर तो तिथे पडला तू बसला त्याला चालतच आहे नाही. पाय मुरगाळा ना. कारण मी सांगता माझ्याकडे बघतो एखाद्या माणसाचा हा, बरोबर. जागेवर उभं राहिलं, सांगत बोला. समोर हे लाकडाचा चौतर दिसतो, हा मुतपातखाना म्हणजे स्वयंपाकघर किचन राजवाड्याचा. किचनची ओळख बघा, उखळ दिली. हा किचन. तो बघा तिकडे उखळ दिलाय. एवढं मोठं किचन. 5,000 लोकसंख्येचं जेवण होतं. हा किचन. बघून घे किचन किती मोठं आहे इथं. आपल्या ह्याच्यामध्ये हजारो किचन बसतील असं किचन आहे. हो. आता आपण किचन बघितलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत. आपले गाईड साहेब आपले समोरच आहेत, ते आपल्याला गाईड करतील. भिंतीचं बांधकाम मी नंतर केलेलं का? विटांचं? पेशव्यांनी. गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण बघायचं असेल 10-12 पायऱ्या उतरून जावं लागतो. अंधार आहे. आतमध्ये, हा. 10-12 पायऱ्या उतरून जावं लागतं. काय गुप्त चर्चा. गुप्तचर्यांचं ठिकाण इथे तुम्ही बघू शकता. एक बोळा आहे, गुफा आहे छोटासा. अर्ध्या पायऱ्या खाली चढून जावं लागतील. अंदर गुफा आहे का? हा, अंदर घर आहे. समोर लाईटचा पोल दिसतो, त्याच्या पलीकडच्या साईडला हिरकणी बुरुज, हिरकणी बाळासाठी उतरून गेलं ते ठिकाण. समोर जो कटोरा दिसतो पालखी दरवाजा म्हणजे पुढची बाजू पायरीने येणारा मार्ग. समोर विटांची रूम दिसते, टंगसाळ आहे, कॉईन्स, राजमुद्रा, होन, छापखाना, रिझर्व्ह बँक, पैसे छापायच्या ठिकाणी. या ठिकाणी हे विजयस्तंभ, टहाणी बुरुज एकावर एक 7 मध्ये पाहणी करण्यासाठी किंवा ओपन करण्यासाठी. महाराज गडकिल्ला जिंकून आलं तर इथे भगवा झेंडा फडकवायचा. आजूबाजूच्या गावांना गडकिल्ला कळायचं की महाराजचा हाच विजय झाले. तो 2 मजला, हा 3 मजला. पूर्वी एकावर एक 7 मध्ये. या ठिकाणी खलबतखाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण, की या कानातली बातमी टाकायचं गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. महाराजांनी बाहेरची नाही की चर्चा करायची, कुठल्या गडकिल्ल्यांच्या गावांच्या बातम्या गोळा करून छान चर्चा केल्या जायच्या. या चौतरचं नाव सचिवालय, दप्तरखाना म्हणजे लेखणी काम करायचं. त्या साईडला खिडक्यात, या साईडला खिडक्यात ते पाहणी करण्यासाठी. मागच्या चौथरा न्याय निवडा करण्यासाठी काय सदर. खिडकीवर या. शिवाजी महाराज की जय. खाली प्रचंड तलाव आहे. या तलावाचं नाव गंगासागर तलाव. गंगासागर का ठेवले की राज्याभिषेकच्या वेळी 7 गंगेचं पाणी आलेलं, उरलेलं पाणी ह्याच्यात नैसर्गिक केलं म्हणून याचे नाव गंगासागर तलाव. अशी या गडावर 11 तलाव, 84 टाक्या. यातलाच दगड उत्खनन करून बांधकामाला वापरले गेला, की एका दगडात 2 पक्षी मारले, पाण्यात साठा पण झाला आणि बांधकाम पण झाले. समोर रेलिंग मला टोक आहे, टकमक टोक कडेल पॉइंट. कैद्याला नाही, संभाजीराजेने कोणाला सोडलं नाही. तिथे महाराज जिजामातांचं दर्शन घ्यायला जायचे. जिजाऊंचा वाडा कुठे आहे कोणाला माहिती आहे का? नाही. खाली पाचाड गावात आहे, तिथून दिसतो. महाराज दर्शन घेता घेता महाराज एक सेवक छत्रधन होता, जोराचा वारा बनल्यानंतर तो सेवक उडत चालला. तो बोलला मला वाचवा. ठिकाण हे पहारी करायचं ठिकाण. ह्या तिकडल्या साईडला ना, हा हो त्या साईडला. आता आपण जात आहोत महाराजांच्या राज्याभिषेकाचं ठिकाण ताकवाने आले. आणि मंत्रिमंडळ बैठक रूम, जिथं मंत्रिमंडळाचे निर्णय घेतले जात होते त्या ठिकाणी आपण जात आहोत. आपण आलेलो आहोत तिथं, आणि इथंच छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर असा पुतळा आहे, मूर्ती आहे, ती आपण पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये. विश्ववंदिता सा सुनो शिवशस्या मुद्रा भद्राय राजते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज सिंहासनाधीश्वर महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. जय
शांतता लागते. उलट कागज बी फाडा ना आपण पण एकदम शांत होता. पण तज्ञांची मदत ही नाहीत. उंचीचं शिखर असावं की भूमिपुंजरचा खडक असावा. महाराज आहेत. समोर उंचटोक भवानी मंदिर रायगडचं एंडोक 150 फूट दरीत आहे. कोणतं ते हे समोरचं कोठारच्या पलीकडचं उंच दिसते ते. तो इथे बसवलेला आहे. हा मोजडेवाला तो भिन्न मोजडेचा आहे. वाघ्यावर ना वादंग वाघीचा इतिहास बंद केलेला आहे. तिथे एक छोटासा नगारखाना आहे. तिथे शिलेले किल्ला आहे. शिलेची ठाई तर जय शिवराय मंडळी. आता आम्ही चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजारपेठेकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे. आता हा रस्ता आहे, पुढे तुम्हाला बाजारपेठ दिसल, ती आपण तुम्हाला दाखवणार आहे. माऊली, आता आम्ही आलेलो आहोत. आता ही बाजारपेठ आम्ही पूर्णपणे बघितलेली आहे आणि तिकडे बघा त्या साईडला पूर्ण दिसतंय झेंडे बिंडे दिसतात ना, तो टकमक टोक आहे बघा, तो तिकडे टकमक आपलं लावलेलं आहे, टकमक टोक. आता आम्ही चालू समाधी स्थळ, छत्रपती शिवरायांचे समाधी स्थळ बघण्यासाठी जात आहोत. हे बघा असं हे टकमक टोक आहे इकडे. तुम्ही हात दाखवा काका, काका तुम्ही हात दाखवा तिकडे. हे पूर्ण टकमक टोक आहे बघा. नमस्कार मंडळी, तुम्हाला तिकडे दिसत आहे ती छत्रपती शिवराय महाराजांची समाधी तिकडे आहे आणि ते महादेवाचं मंदिर आहे. त्याला मस्जिदीसारखा आकार दिलेला आहे, कारण की पुढील काळामध्ये छत्रपती शिवरायांना माहीत होते आक्रमण होऊ शकते दुश्मनाकडून, त्यासाठी महाराजांनी त्याला मस्जिदीचा आकार दिला आणि ते आहे आपले महादेवाचं मंदिर. मी रायगडावर काकडी खाण्याचा स्वाद घेणार आहोत. एवढं बिस्किट खात आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे महादेवाचं मंदिर आहे. हे बघा, हर हर. महादेवाच्या मंदिरात आलेलो आहोत आणि या महादेवाच्या मंदिराला पूर्णपणे मस्जिदीसारखं बनवलेलं आहे, कारण की येतो वर्षी कोणत्या वर्षी जर हल्ला करीत असेल कोणी तर त्याला खालूनच कळेल की मस्जिद आहे म्हणून तो हल्ला करणार नाही, यासाठी बनवलेलं आहे. आता आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ. इथे छत्रपती शिवाजी महाराज समाधी आहे. रायरेश्वराचं मंदिर आणि ते महाराजांची समाधी आता आपण बघू शकता. आपण आता बघत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ. इथे असं आहे, आता आम्ही खाली आलेलो आहोत रायगडाच्या. आता इकडे आपल्याला रोपवेकडे जायचंय आणि रोपवेने खाली जायचंय परत. पूर्ण किल्ला बघून झालेला आहे. आता आम्ही रोपवेकडे जात आहोत. आता रोपवे मधून सरळ खाली जाऊन आम्ही निघणार आहोत. आता रायगड किल्ला बघून झालेला आहे आमचं पूर्ण. आता आम्ही खालती रोपवेच्या साईडला आलेलो आहोत. हे बघा आमचे काका, 315 रुपये तिकीट आहे.
येऊन जाऊन 315 तिकिटे आता एक पावती त्यांना देणार आहेत. त्यानंतर आम्ही रोपवेनं प्रवास करणार आहोत. इथेच बाजूला भवानी प्रतीक्षालय आहे आणि ही रोपवेला जाण्यासाठी एंट्री आहे इथून. असा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला बघितलेला आहे. खूप आनंद वाटला. तेव्हा रायगडमध्ये प्रतीक्षालय आहे, तिथे बसावं लागतं आणि ते तिकीट सबमिट करायचं. हो अर्जन दिलेलं आहे. आता आम्ही खाली जातो. आता रोपवे मधून आम्ही खाली जाणार आहोत. बघा इथे वेटिंग नंबर दाखवतो 1108 नंबर आमचा. आता आम्ही रोपवेसाठी वेटिंगला बसलेलो आहोत. तर आमचा जो नंबर आहे 1061 आहे तिथे आमचा नंबर आहे 1108. तर आम्हाला रोपवेचा वेट करावं लागणार आहे. तर मंडळी आता आम्ही रोपवे मध्ये बसलेलो आहोत आणि आता आम्ही खाली जाणार आहोत. नुकतीच रोपवे आता वर आलेली आहे. आता रोपवे मध्ये बसलेले आहेत. तुम्हाला आता आनंदाचा क्षण आम्ही दाखवतो खाली जाते वेळेस. तुम्ही बघत राहा. बघा आमचे शाखा प्रमुख, शाखा संघटक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, अरे हमारे कट्टर शिवसैनिक सब लोग हम लोग अभी नीचे जा रहे हैं. बघा आता रोपे चालू झालेली आहे. आम्ही खाली जात आहोत. सर्वांनी लक्ष द्या. अशी मस्त मजा वाटते बघा. जाते वेळेस समय फास्ट जा रहा है. उतरते टाइम में ना हालत खराब होता है. सॉरी मैं कॅमेरा बरोबर पकडतो. बघा आम्ही चाललो रोपवे खाली. आता तुम्हाला खाली हे बघा किती किती खाली खोल आहे. हे घर बीर बघा किती छोटे छोटे दिसते एकदम. हे बघा डोंगरांगा. असं वाटतं की आम्ही हेलिकॉप्टर मध्ये बसून चाललेलो आहोत, कारण सेम फिलिंग आहे हेलिकॉप्टर मधली. मागे मी 2दा बसलेलो हेलिकॉप्टर मध्ये, तसंच वाटतंय सेम. काका तर रोज बसतो हेलिकॉप्टर का. ये देखो नजारा देखो. रोपवे से हम जा रहे हैं. रोपवे आम्ही खाली चाललेलो आहोत. हेलिकॉप्टर मध्ये बसलेलो होतो आम्ही. एकदम खाई खाली मस्त चाललेलो आहोत. निकालो ना स्टेप है ना जो खाली चाललाय. वही बोल रहा हूँ. ब्रेक मार मार के कंट्रोल कर रहे हैं. कंट्रोल करता है इसको. खालीच चालले. इकडे बघा का पुढे इकडे हो टीम आणि इकडे पुढे आम्ही रोपवेनं खाली उतरलेलो आहोत. आता आलोत खाली. आता रोपवेतून आम्ही उतरणार आहोत. हे बघा हे देखो रोपवे में से उतर के रोपवेतून खाली उतरलेलो आहोत आम्ही. आणि आता डायरेक्ट बाहेर जातोय. हा आज आमचं छत्रपती शिवरायांच्या रायगडाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर असा किल्ला आम्ही पूर्णपणे बघितलेला आहे. रोपवेनं जाण्याची मजाच वेगळी आहे, कारण रोपवेमध्ये गेल्याच्या नंतर असं वाटतं की आपण हेलिकॉप्टरमध्ये बसलेलो आहोत. तर मंडळी तुम्ही पण रायगड किल्ल्याला व्हिजिट द्या आणि आपल्या छत्रपती शिवरायांचा किल्ला बघून जा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कोण धुवायचं अगर तिथं होतं पाणी. मला तर साबणच नाही भेटली. तुम्ही बोलला साबण मंडळी आता आम्ही आलो पाचरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांची इथे समाधी आहे. ती आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. बघा इकडे राजमाता जिजाऊ साहेबांची समाधी आहे, ती आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत. खूप सुंदर असं वातावरण आहे इथे. राजमाता जिजाऊ साहेब मी दाखवतो की राजमाता जिजाऊ साहेबांची समाधी. मातोश्रींना रायगड चढायला अवघड होत होते, म्हणून महाराजांनी खालीच मातोश्रींना पाचर या गावामध्ये ठेवलेले.
व मातोश्रींची समाधी पण इथेच आहे. राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी निजामशाहीतले प्रबळ सरदार लखुजीराव जाधव यांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. निजामशाही आणि आदिलशाही सुलतानचे जहागीरदार शहाजी भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या. विलक्षण बुद्धिमत्ता व दृष्टीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले. स्वराज्य स्थापनेचे ज्यांचे स्वप्न पूर्णत्वाला आलेले त्यांनी पाहिले. शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसातच 17 जून 1674 रोजी त्यांचे देहावसान झाले आणि त्यांना आजही राजमाता म्हणून ओळखले जाते. जिजाऊंच्या वंदनीय स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक बांधले गेले. येथे दगडी चौथाऱ्यावर बांधलेली समाधी व वृंदावन आहे. दिलास ना भाषण भाषण हे वाचलं. भाषण दिलं कोणाला सांग त्याला सांग बोलतो. हे बघा राजमाता जिजाऊ आईसाहेबांची इथे समाधी आहे. महाराज की माँ